नमस्कार मंडळी, मी स्वप्नील आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळे चॅनल मराठी यात्रेमध्ये। आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे नाशिक सिरीजचा आपला भाग 4 म्हणजे पंचवटीचा। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। मंडळी, हा आहे रामकुंड। याचा उल्लेख रामायणामध्ये सुद्धा केलेला आहे। इथं दर 12 वर्षाला कुंभमेळा भरतो आणि जर तुम्हाला हा कुंड बघून असं वाटत असेल की हा किती छोटासा कुंड आहे, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, पावसाळ्यामध्ये माझ्या मागे हा जो फ्लायओव्हर आहे ना, या फ्लायओव्हरच्या वरपर्यंत पाणी असतं। इतकं इथं पाणी भरपूर प्रमाणामध्ये आहे। आता उन्हाळा असल्या कारणाने इथं पाण्याची पातळी खूप कमी आहे आणि या कुंडामध्ये इतके पब्लिक वगैरे आंघोळ करत आहे। ₹30 प्रति व्यक्ती चार्जेस आहेत। हे नाशिक महानगरपालिकेकडून आयोजित आहे आणि इथं 1.5 यांचं आहे बोटिंगचं, की एक लांब पल्ला आणि एक अर्धा पल्ल्यामध्ये ₹30 ते आपल्याला फिरून आणतात या बोटमधनं। बनवलेला आहे, या डॅम मधनं पाणी येत राहतं आणि ह्या जिथे हे बोट चाललेली आहे याला गांधी तलाव म्हणतात। या गांधी तलावामध्ये बोटिंग आहे। मंडळी, हे आहे जगातलं एकमात्र मंदिर जिथं नंदी आपल्याला शिवलिंगापुढे बघायला मिळत नाही, कारण इथं शिवजींनी नंदीला आपले गुरु मानले होते। आणि या मंदिरामध्ये एक विशेष महत्त्व म्हणजे की इथं भगवान विष्णूंनी या शिवलिंगाची स्थापना केलेली आहे आणि भगवान श्रीराम सुद्धा इथं सतत दर्शनाला येत असत, असं आपल्याला पद्मपुराणामध्ये लिहिलेलं उल्लेखित आहे। हे जे मंदिर आहे काळाराम मंदिर बरं का, हे 1780 सालापूर्वी अगोदर ते लाकडी फळ्यांचं आणि याचं मंदिर होतं। लाकडी फळ्यांचं आणि मातीचं मंदिर होतं। 1780 मध्ये माधवराव भोसले या ठिकाणी आले, माधवराव पेशवे। त्यांनी ते बघितलं, त्यांना काय ते आवडलं नाही। मग त्यांनी काय केलं, वडेकर बंधूंना 23 लाख दिले त्यावेळेस। मग त्यांना ते 23 लाख दिल्यानंतर त्यांनी ते दगड वगैरे बोलवले आणि मंदिर उभं करण्याचं स्वप्न साकार केलं। मग त्याच टाकळीचे रामदास स्वामी होते, त्यांच्या स्वप्नामध्ये ते गेले आणि मग त्यांनी लोकांच्या मदतीनं ते काळारामाच्या मूर्ती होत्या, राम लक्ष्मण सीता रामकुंडामध्ये होते, त्यांच्या मदतीने बाहेर काढल्या। जेव्हा त्या बाहेर काढल्या ना, तेव्हा त्या काळ्या स्वरूपात होत्या आणि तसा आहे तसाच रंग त्या काळा स्वरूप असल्यामुळे त्यांची प्रतिष्ठापना काळ्या दगडात केली, म्हणजे मंदिर उभारलं। त्या टायमाला त्या ठिकाणी 23 लाख रुपये खर्च आला त्या मंदिराचा आणि मग हे मंदिराचं काम 12 वर्ष चाललं। 1792ला काम पूर्ण झालेलं आहे। अशा प्रकारचे मंदिर बांधलं गेलं आणि या मंदिराला राम वनवासात असताना 14 वर्षे किंवा 12 वर्षे झालेले, त्याची आठवण म्हणून या पुढच्या मंदिराला 12 पायऱ्या आहेत, 14 पायऱ्या आहेत बरं का, 14 स्टेप आहे आणि या मंदिराला 4 भाग आहे।
पूर्व पश्चिम दक्षिण असे 4 दरवाजे त्या ठिकाणी मंदिराला दिलेले. पूर्वला, पश्चिमला, दक्षिणला, उत्तर असे 4 भाग केलेले. अशामध्ये मंदिराला 12 वर्ष त्या ठिकाणी झाले, मंदिर पूर्ण झालेलं आहे. आणि अशा मंदिरात एक हनुमान मंदिर बांधलेलं आहे. या मंदिराला त्या ठिकाणी 4 भाग केले, 40 खांब त्या ठिकाणी. एका भागामध्ये 10 खांब येते, 4 भागामध्ये 40 खांब झालेले. आणि या मंदिराला एका खांबामध्ये 1 श्लोक कोरला, 40 भागामध्ये 40 श्लोक निर्माण झाले. अशा रीतीने हनुमान 40 निर्माण झाली. या हनुमानाचं वैशिष्ट्य असं आहे, प्रत्येक गावामध्ये शेंदूर नावाचा हनुमान राहतो, लाल शेंदूर लावलेला होतो. पण या हनुमानला मात्र शेंदूर लावलेलं नाही, हा ओरिजिनल हनुमान आहे. तसं राम, लक्ष्मण, सीता हे सुद्धा ओरिजिनलच आहे. म्हणून या ठिकाणी सीतेला महत्त्व आहे, रामाला महत्त्व आहे आणि लक्ष्मणाला महत्त्व आहे. अशा प्रकारचं मंदिर बांधलं गेलं हे वैशिष्ट्य.